आल्या आहेत बिल्डिंगमधल्या, तर त्यांनी मला काहीतरी स्पेशल बनवायला सांगितलं. तर मी विचार केला की मोदक बनवते आणि मोदक मला येतात पण बनवता चांगले, तर मी मोदकच बनवते. आणि त्या दिवशी थोडासा नारळ राहिला होता, तो नारळ मी आता घेणार आहे आणि तो कमी पडेल म्हणून मी दुसरा नारळ आणायला चालली आहे. तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला नारळ घेतलेला आहे आपण इथे आणि तो आता जाऊन फोडायला. आता तो नारळ फोडून झालेला आहे, तर किसायला दिलं मी. जी काही नारळ किसली इथे मोदक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आणि इथे खोबरं किसून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण घेऊ खोबरं, तांदळाचं पीठ, गूळ आणि वेलची, ती आपल्याला कुटून घ्यायची आहे नंतर सोलून. ही मग मनुका, बदाम, काजू आणि तूप. आणि अजून आपल्याला दूध आणि थोडीशी साखरसुद्धा लागणार आहे, पण ती मी इन्ग्रेडियंट्समध्ये दाखवायचं विसरली असेल. आता आपण एक पातेलं घेतलं आहे गॅसवर, गॅस ऑन करून त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी आणि पाणी उकळून द्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडीशी साखर आणि थोडंसं तूप टाकून आपण त्याला उकळ येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे ते पाणी. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ आपण भाकरीला जशी उकड घेतो तशीच सेम घ्यायची आहे. मिक्स करून नंतर ते एका आपण ह्याच्यामध्ये पराठामध्ये काढून घेऊयात. आता नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे, जसं आपण भाकरीला उकड घेतो तशीच सेम. आता आपण हे एका पराठामध्ये काढून घेऊयात. आणि ते आत्ता गरम आहे, तर ते मळायला आपल्याला जमणार नाही, हात भाजतील. तर ते थोडा वेळ बाजूला काढून घेते, म्हणजे ते थंड होईल. आणि मग तोपर्यंत आपण सारण रेडी करूया. सारण रेडी करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक पॅन घेऊन गॅस ऑन करायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. आणि तूप टाकल्यानंतर आपण जे खोबरं किसलं होतं ते त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. नीट 2-3 मिनटं ते परतून घेतलं आहे मी तुपावरती. मिक्स करून पूर्ण शिजवून घेतलं आहे. पूर्ण परतून झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. आपण जे गूळ घेतलं होतं ते त्यामध्ये टाकतोय. ते गूळही नीट मिक्स करून घ्यायचं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. स्टार्टिंगला खूप हार्ड जात होतं ते मिक्स करायला, पण नंतर जेव्हा तो गूळ मेल्ट होत जातो तेव्हा तो हळूहळू मिक्स होतोय सगळ्या ह्याच्यामध्ये. हे बघा आता नीट मिक्स झालं ते सगळं. आता त्याच्यामध्ये आपण जे मनुका, काजू, बदाम घेतले होते ते मी टाकले आहेत आणि त्याच्यासोबत वेलची पूड टाकली आहे. सगळे मनुका, काजू, बदामचे तुकडे 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 करून मग त्याच्यामध्ये टाकले आहेत
आणि नीट मिक्स करून घेतलं. मस्त खमंग वास येतोय त्याचा. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून ते सारण बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. तर आता मी पीठ मळायला घेतलं आहे. तो मगाचा जो पीठ होता तो आता छान थंड झालेला आहे, म्हणजे आता तो मळता येईल आपल्याला, नाहीतर मग हात भाजले असते जर गरम गरम मळलं असतं तर. पीठ आपलं मळून झालेलं आहे. मस्त मऊसर मळून झालेलं आहे. आणि आता आपण मोदक रेडी करायला घेऊयात. तर छोटासा गोळा घेऊन आपण मोदकाचा शेप देतोय त्याला. तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यामधून पण करू शकता. मी ते हातानेच त्याला कळ्या पाडून शेप देते. छान असं आपलं मोदक शेप देऊन रेडी झालेलं आहे. आणि ते सगळे मोदक आपण रेडी करून घेतलेले आहेत. आणि आता त्याला उकळ देण्यासाठी आपण गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. आता एक जाळीवर किंवा तुम्हाला प्लेट पाहिजे असेल तुम्ही प्लेटवर सुद्धा ठेवू शकता, ज्याला होलवाले प्लेट्स असतात ते वाले. मी जाळीवर ठेवते आणि त्याच्यावरती मोदक ठेवून गॅसवर ठेवून आणि झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती, म्हणजे ते नीट शिजेल. ते शिजेपर्यंत मी भांडी होते ते घासून घेतलेत. आणि तोपर्यंत आपले मोदक शिजलेले आहेत. तर आपण बघूया कसे झाले. वाव, गरमागरम मोदक आपले रेडी आहेत. आता ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आणि सगळ्यात पहिला मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून मी नमस्कार करून व्हिडिओ एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.